नमस्कार मित्रांनो. कोपरगावमधील लक्ष्मीनगरमधील या ठिकाणी काही महिला आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार ताई, नाव काय तुमचं? मी शिल्पा रोहुमारे. तुम्ही लक्ष्मीनगरमध्येच राहताय. हो. एक लक्ष्मीनगरमध्ये ज्यावेळी आपण बघतो, ज्यावेळी समस्यांचा विचार करतो, तुम्हाला कोणत्या समस्या विकासाच्या बाबतीत दिसून येतात? लक्ष्मीनगरच्या बाबतीत नाही, पूर्ण कोपरगाव तालुक्याच्या बाबतीतच खूप मोठ्या प्रचंड समस्या आहे, की प्रचंड समस्यांचा पाडा वाचला तरी तो न संपण्यासारखा आहे. आता एवढंच काय, तुम्ही ज्या रस्त्याने आले तो रस्ता बघा लक्ष्मीनगर मधला, इथे रस्त्याची सुविधा नाहीये. रस्त्यावरचे लाईट एक दिवस लागले तर 4 दिवस ते लागतही नाही. त्याच्यानंतर पाण्याची सुविधा आहे. आम्हाला सांगितलं, आमदार साहेबांनी आश्वासन दिलं होतं, की मी निवडून आलं तर तुम्हाला रोज पाणी देईल, 1 दिवसाआड पाणी देईल, स्वच्छ पाणी देईल. पण तसं आतापर्यंत काही घडलेलं नाही. पाणी 4 दिवसाआड, 8 दिवसाआड होतच असतं. त्याच्यात ते पाणी म्हणजे इतकं अस्वच्छ असतं. फिल्टरेशन प्लांटनी ते फिल्टर होऊन पाणी येतं, तरी अस्वच्छ आहे. जर फिल्टर जर केलं ना, तर त्या पाण्याची काय अवस्था असेल. पण कोणते आश्वासन आमदारांनी आतापर्यंत पूर्ण केलं नाही. त्यानंतर सांगितलं होतं, की लक्ष्मीनगर भागामधले हे जे रहिवासी आहे, त्यांच्या घरांचे उतारे नाहीयेत, की आम्हाला त्यांनी सांगितलं, की आम्ही उतारे देऊ. इलेक्शन आलं, की तेवढ्यापुरते फक्त ते नाटकं करतात, की सर्व्हे करणं, हे करणं, त्या म्हणजे प्रत्येक गोष्टी करत असतात, पण प्रत्यक्षात काही उतरत नाही. त्यांनी अगदी ढोल ताशे वाजवून लक्ष्मीनगरमध्ये पेढे वाटून सांगितलं, की आता तुमचे उतारे येणार आहे. त्याला 10 वर्ष झाले, पण त्याच्यानंतर त्याची कोणतीच प्रोसेस झालेली नाहीये. तर असे म्हणजे भूलथापं खूप आम्हाला देत असतात. आता नागरिक सुज्ञ जनता झाली आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाच्या वतीने जे काही उमेदवार दिले आहेत, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संधान साहेब आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगले, शिकलेले आहे, सुशिक्षित आहे. त्यांना जाण आहे कोपरगावच्या समस्यांबद्दल. तर आमची सगळ्यांची कोपरगावची वतीने म्हणजे आम्ही सगळ्यांची इच्छा आहे, की पराग संधान साहेब नगराध्यक्ष होतील आणि आमचे लक्ष्मीनगरचे उमेदवार रवींद्रजी कथलेस आणि वृषालीताई आढाव, की आम्ही यांना प्रचंड मताने विजयी करणार आहोत. धन्यवाद. आणि असं तुम्हाला का वाटतं, त्यांनाच निवडून देण्यामागे तुमचं काय मत आहे? कारण हे आमचे स्थानिक स्थानिक आहेत तिघं इथले नगराध्यक्ष. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची सत्ता. आता वरती मोदीजी आहेत, खाली मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. नगराध्यक्ष आमच्या पक्षाचे झाले संधान साहेब. त्याच्यानंतर नगरसेवक झाले. एक हाती सत्ता आली की काम करायला खूप सोपं पडेल. त्यामुळे आम्ही ह्या लोकांना निवडून देणार असा आमचा निर्धार आहे. म्हणून तुम्हाला असं वाटतं, की हो, तेच निवडून तेच आलं निवडून पाहिजे. आले पाहिजे. आणि एक युवा नेतृत्व म्हणून या ठिकाणी कोल्हे साहेबांचं पण नाव घेतलं जातं. हो, युवा त्यांच्याबद्दल तुमचं काय नेतृत्व मत आहे? म्हणून भैया साहेबांचं खूप नाव आहे. त्यांना युवा म्हणजे त्यांनी आता जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, ते पूर्ण युवाच दिलेले आहेत, की त्यांना त्यांच्या जनरेशनचे पाहिजे, की नवीन युवांचे विचार वगैरे जुळतील असे भैया साहेबांनी उमेदवार दिलेत. त्यासाठी युवा नेतृत्वासाठी भैयांनी आता मागे त्यांच्या की आम्ही हा कॅम्प घेतला होता, की जे आपले खूप सुशिक्षित शिकलेले लोक आहेत, पण ज्यासाठी नोकरीचा प्रश्न आहे त्यांचा. तर भैयांनी खूप साऱ्या कंपन्या वगैरे बोलावल्या होत्या. त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना आपण अक्षरशः कंपन्यांवर अपॉइंटमेंट लेटर देऊन ते तिथे रुजू पण झाले. म्हणून युवा नेतृत्व खूप सारं भैय्यांकडे ओढलं जातं ह्या गोष्टींमुळे. म्हणजे त्यांच्या माध्यमातून चांगली समाजकार्य चांगलं सुद्धा. समाजकार्य खूप होतंय भैय्याचं आणि युवा नेतृत्वांचं. म्हणजे खूप चांगलं संभाषण असतं, की भैय्या एखाद्याचा प्रश्न खूप जवळून समजून घेतात युवा नेतृत्वांचा. त्यामुळे भैय्या साहेबांच्या पाठीमागे एवढी युवा शक्ती आहेच. चालेल. धन्यवाद. ऋषिकेश गायकवाड. तुम्ही इकडचे रहिवासी आहात. हो. अ, किती वर्षापासून तुम्ही इकडे राहताय? तिला 20 वर्षापासून राहतो, 20-15 वर्ष. या ठिकाणी राहताय. हो. मग एक कोपरगावच्या विकासाबद्दल तुमचं काय मत आहे? कोपरगावचा विकास तर तसा म्हणजे गेल्या 5-10 वर्षापासून जे पाहिजे तसं म्हणजे धूळमुक्त जे पाहिजे आहे. म्हणजे रस्त्यांचं जे प्रमाण आहे, त्या रस्त्यांवर खूप मोठी समस्या आहे कोपरगावसाठी. बरोबर. म्हणजे जे रस्त्याचं धुळीचं जे प्रमाण आहे, आज सध्या जर आपण रस्त्यानं जर बघितलं, इतक्या मोठ्या प्रमाणात धूळ आहे. अक्षरशः आम्हाला म्हणजे आता मी दिवसभर मार्केटिंगचं काम करतो. तर अक्षरशः मला फिरताना म्हणजे 2-3 रुमाल वापरावं लागतात. बरोबर. हो. तर या समस्यांवर दोन्ही पक्ष जे असतील, तर जे आता कोणी सध्या उभे आहेत नगरपालिकेला वगैरे किंवा त्या दोघांनी या गोष्टीवर लक्ष देऊन हा प्रश्न पहिला सोडवला पाहिजे. बरोबर. असं असं मला तुम्हाला असं काय वाटतं, की जर आता नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात, हो. तर हे जर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर कोण निवडून आला पाहिजे? तसं तर आता दोन्ही पक्षांचं आता जर आपण म्हटलं तर आता सध्या जे संधान साहेब आहेत, संधान साहेब उभे आहेत सध्या, तर त्यांनी एक म्हणजे ते मागे पण एकदा 2016 मध्ये पण एकदा उभे होते. तर त्यावेळेस पण त्यांनी म्हणजे त्यांचं कामाचं हे चांगलं आहे. तर त्यांनी निश्चितच आणि कोल्हे पार्टीने जर त्यांना म्हणजे कोल्हे पार्टीचं हे पण चांगलं आहे. त्यांना सपोर्ट केला तर निश्चितच संधान साहेब निवडून येऊ शकतात. आणि ते जर निवडून आले तर तुमच्या समस्या दूर होतील असं वाटतंय तुम्हाला? हो, कारण ॲक्चुअली जो प्रश्न आहे, कारण ह्या रोडला जी सर्वात जास्त धूळ आहे, स्टेशन रोड, तर सर्व म्हणजे असं समजा की त्यांचा समजा जो रोजचा त्यांचा परिसर आहे, बरोबर. ॲक्चुअली ते त्याच्यावर लक्ष देऊन कमीत कमी तेवढा प्रश्न तरी सोडवू शकतात. हो. त्यांच्याबद्दल म्हणजे इतरत्र मत काय आहे, की सामाजिक दृष्ट्या त्यांचं काम कसं आहे?
सामाजिक दृष्ट्या त्यांचं काम तसं चांगलं आहे. त्यांनी म्हणजे मागं जे काय आता मी त्यांची कालची मुलाखत बघितली त्यांच्या म्हणजे मागची पूर परिस्थिती आली होती त्यावेळेस पण त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे तिथं खडकी भागात वगैरे पाणी वगैरे शिरलं होतं. त्यावेळेस त्यांनी चांगलं काम केलं होतं. आणि विवेक भाईंचं पण काम चांगलं आहे तर त्यामुळे ते निश्चितच कोपरगावला चांगलं मार्गदर्शन करू शकते. असं. कोणाचं वर्चस्व दिसतंय तुला? संधान साहेब. चंदन साहेब. संधान साहेब का त्यांचं वर्चस्व असं वाटतं तुला वर्चस्व ते आहे? मागील 9 वर्षापूर्वी उभे होते. साहेब उभे होते. साहेब कमी मतांनी पडले, पण त्यांनी 9 वर्षामध्ये जनतेत संपर्क वाढवला, जनतेची कामं केली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पूर आला तरी संधान साहेब हजर होते. प्रत्येक जण जे निवडून आले होते ते तर आलेच नाही, बाकी जे उभे होते किंवा आता ह्या टाइमला जे उभे राहिले त्यांनी कधी जनतेत आलेच नाही, मिसळले नाही, जनतेचे प्रश्न त्यांनी विचारले नाही. पण संधान साहेबांनी 9 वर्षापासून कामं केली कोपरगाव, त्यामुळे ते निवडून येतील. आणि त्यांच्या मागे जे म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो पाठिंबा किंवा युवा नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव येतं विवेक भाई, असे विवेक भाई विवेक कोल्हे. भैया. त्यांच्याबद्दल तुझं काय मत आहे? एक तरुण म्हणून तुला कसं वाटतं ते? भैया म्हणजे आज आमच्यासाठी तरुणांसाठी एक आयडॉल बनलेले. भैयांचं व्यक्तिमत्व इतकं इतकं भारी आहे. म्हणजे भैया कोपरगावच्या विकासाच्या दृष्टीने भैया जर आमदार असते आज तर खूप विकास झाला असता. आज आम्ही बघतो आम्हाला गावात फिरताना ना, आता तुम्ही बघा धूळ किती आहे, सगळ्या गोष्टी आहे, गावात पाण्याचा प्रश्न आहे, सगळ्या गोष्टीचा प्रश्न आहे. अजूनपर्यंत आता आमदार साहेब निवडून हा ही दुसरी टर्म आहे त्यांची, अजूनपर्यंत काम तर काय झालेलं नाही. पोस्टर लागलेत, सगळे लागलेत, पण काम नाही झालेलं अजून. भैया जर आमदार असते तर भैयांनी 100% काम केले असते. आणि ते आता आमदार नसूनही ते जनतेचे कामं करतायत. त्यामुळे यावेळेस नगर परिषदेला सगळे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हे भैयांच्याच पार्टीचे बसतील. आणि त्यांनी जर बसले तर तुला काय वाटतं, विश्वास आहे तुला ते विकास करू शकतात? करतील, 100% करतील. ते सत्तेत नसताना करताय, सत्ता त्यांच्याकडे आल्यावर तर करतीलच.